नमस्कार, मी ऋतुजा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीसाठी म्हणजे धनतेरस आणि लक्ष्मीपूजनसाठी आपण थोडंसं कॉइनचं असं डेकोरेशन पाहणार आहोत। 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे 2 पद्धती दाखवलेल्या आहेत। अगदी छान अशा दिसणाऱ्या आहेत आणि आपलं जे काही दिवाळीचं लक्ष्मीपूजन आहे किंवा धनतेरस आहे त्या दिवशी आपण पूजा मांडू त्या दिवशी हे खूप छान असं दिसलं जाईल। सगळ्यात अगोदर मी तुम्हाला एक बाउल बनवून दाखवते, म्हणजे त्या बाउलला आपण कॉइन बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये आपण धान्य किंवा मग धने ठेवून त्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा प्रतीक ठेवू शकतो। सगळ्यात अगोदर बघा, मी इथे एक काचेची वाटी घेतली। आपल्याकडे गोल वाटी असेल तरी सुद्धा चालेल, पण वाटी थोडीशी उंच असावी, म्हणजे जो काही आपण नाणे लावतोय ते नाणे लावल्याच्या नंतर ती वाटीला छान असं म्हणजे दिसेल ती वाटी छान। तर यासाठी आपल्याला इथे गोल वाटी लागणार आहे आणि नाणे चिटकवण्यासाठी आपल्याला जो सेलो टेप असतो डबल साइडचा तो लागणार आहे। तर मी इथे तो डबल साइडवाला जो टेप आहे तो घेतलाय। त्यानंतर भरपूर सारे नाणे लागणार आहेत, त्यामध्ये 1-2 रुपयाचे नाणे आपल्याला जास्त पाहिजेत। आपण इथे 5चे आणि 10 रुपयाचे जे कॉइन आहेत त्यांचा सुद्धा वापर करणार आहोत। पण जर आपल्याकडे फक्त 1 रुपयाचे किंवा 2 रुपयाचे नाणे असतील ना, तर आपण त्यांचाच वापर यामध्ये केला तरी सुद्धा ते खूप छान दिसतं। तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे मी जे काही 1 रुपयाचे 2 रुपयाचे नाणे आहेत ते सगळ्यात वरची जी आपण सेलो टेप लावून घेतलाय त्यावरती चिटकून घेते। सेलो टेप काढताना तुम्ही इथे पाहिलं असेल की वरचा जो कागद आहे मी सगळा म्हणजे एकसाथ काढून घेतला नाही, कारण त्याचा चिकटपणा जाऊ शकतो त्यामुळे। त्यानंतर ह्याच खाली आपण ना जे चिकट टेपचा दुसरा लेअर आहे तर ती दुसरी लेअर मी तिथे लावून घेते। त्यावरती सुद्धा आपण कॉइन लावून घेणार आहोत, पण कशा पद्धतीने लावायचे हे तुम्ही संपूर्ण पहा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर बघा, वरचे जे आपण 2 कॉइन लावलेत ना, तर त्या 2 कॉइनच्या मध्यभागी आपल्याला खालचा कॉइन घ्यायचा आहे। म्हणजे तुम्हाला आता इथे कळलं असेल, अंदाज आला असेल की याचं जे काही म्हणजे दिसणारं म्हणजे शेवटी जे दिसणारं फुल आहे ते कसं दिसेल। तर लक्ष्मी माता जशी कमळामध्ये बसलेली असते, तर असं म्हणजे कमळाचं जे रूप आहे तर त्याच कमळाच्या जशा पाकळ्या आहेत त्याच प्रकारे आपण इथे त्या म्हणजे जे नाणे चिटकवतोय त्याला थोडासा कमळाच्या पाकळ्यांचा लुक यावा ह्याचाच प्रयत्न करतोय। त्यानंतर दुसरी लेअर झाल्याच्या नंतर मी इथे तिसरी लेअर सुद्धा कापून घेतली आणि ती सुद्धा चिटकून घेते। पेपर आपल्याला एकसाथ काढून घ्यायचा नाहीये, नाहीतर त्याचा चिकटपणा निघून जाईल आणि मग ते नाणे व्यवस्थित चिकटले जाणार नाहीत। तर बघा, आता तिसरी जी लेअर आहे त्या ठिकाणी ना मी इथे म्हणजे 10 रुपयाचे किंवा 5 रुपयाचे कॉइन लावून घेते, कारण माझ्याकडे 1 रुपयाचे 2 रुपयाचे कॉइन तेवढेच होते जे फक्त वरच्या 2 लेअरला पुरले। तर हे सुद्धा खूप छान दिसते, तुम्ही इथे पाहू शकता। म्हणजे वरच्या नाण्यांचा कलर आणि खालच्या नाण्यांचा कलर अलग असल्यामुळे म्हणजे ते थोडंसं छानच दिसतं। तर असं कमळाच्या फुलासारखं आपण हे जे 10 रुपयाचे कॉइन आहेत ना ते बघा, इथे तुम्ही पाहू शकता वाटी जी आहे ती मी थोडीशी उलटी केली आहे, कारण वरच्या साईडने आपण लावले त्याच्यामुळे प्रेस करून लावताना वरचे जे कॉइन आहेत ते थोडेसे दबले जातात, तर त्याच्यामुळे वाटी उलटी करून घेतली आणि अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे 10 रुपयाचे कॉइन आहेत ते सगळे असे व्यवस्थित लावून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचंय, ह्या सेलोटेप मधला अर्धा भाग घ्यायचा आहे, कारण खालच्या भागाला पूर्ण गोल असा तो सेलोटेप बसला जात नाही, त्याच्यामुळे 2-2 भाग करून लावणार आहे। आणि जे आसन असतं ना ते आसन म्हणजे ते कॉइन थोडेसे बाहेर निघले पाहिजेत अशा पद्धतीने आपण इथे ते कॉइन लावून घेणार आहे, म्हणजे ही वाटी सरळ दिसली म्हणजे आपण ठेवल्याच्या नंतर ती दिसायला सुद्धा खूप छान दिसेल। आता पूर्ण वाटी बनवून झाल्याच्या नंतर तुम्हाला ते कळेलच। तर बघा, दोन्ही साईडला मी छान असं 2-2 तुकडे करून कापून घेतले आणि अशा प्रकारे कॉइन लावून घेतलेले। तर तुम्ही इथे पाहू शकता का ही वाटी अगदी 5 मिनिटांमध्ये मस्त अशी तयार झालेली आहे। तर आता लक्ष्मीपूजन किंवा मग धनतेरसच्या दिवशी आपण धने ठेवतो वाटीमध्ये, तर ते धने आपण अशा पद्धतीने ही वाटी बनवून म्हणजे या वाटीला कॉइन लावून असे त्यामध्ये धने ठेवले तर आपली पूजा मांडणी अजूनच छान होईल। आणि ह्या दिवशी आपण पैसे किंवा मग असे नाणे असतील त्यांची सुद्धा पूजा करतो, तर अशा पद्धतीने आपली पूजाही होईल। तर तुम्ही इथे पाहू शकता की ही वाटी किती छान झालेली आहे, जसं कमळाच्या फुलांचा आकार असतो तसाच आलेला आहे। त्यानंतर चला आता आपण दुसरी पद्धत बघूया। ही पद्धत खूप सोपी आहे आणि बऱ्याचदा ही पद्धत केली सुद्धा जाते। तर इथे मी एक गडू घेतलेला आहे आणि त्यावरती एक भांड घेतलंय। तर आता इथे आपण वरती म्हणजे पसरट थोडंसं भांड घेऊ शकतो किंवा एक छोटा गडू एक मोठा गडू देखील घेऊ शकतो। त्यामध्ये अगोदर मी सेलो टेप लावून घेतलाय आणि त्यानंतर चिकट टेप घेतलेला आहे, त्याला मी अशा प्रकारे कॉइन लावून घेते। ते चिकट टेप लावताना ना बऱ्याचदा म्हणजे कसं जी चिकट बाजू असते त्या बाजूला आपण नाणे लावून घेतो ना, त्याच्यामुळे ते आतमध्ये आपल्याला चिटकवता येत नाहीत म्हणजे त्या भांड्याला। तर त्यामुळे सेलो टेप लावायचा म्हणजे चिकट टेप ना तिथे चिकटला जाईल आणि खालच्या बाजूला थोडीशी बाजू दुमडून घ्यायची सेलो टेपची आणि तसंच चिटकून द्यायचं। तर तुम्ही इथे पाहू शकता की किती छान असा लुक आलेला आहे।
धनतेरसला आपण जो लक्ष्मी मातेचा फोटो म्हणजे लावतो किंवा मग दारावरती आपण जर स्टिकर आणतो लावायला, तर त्यामध्ये अशा प्रकारे जी नाण्याची उतरंड असते, तर हीच आपण म्हणजे ही जी उतरंड आहे ही आपण आपल्या धनतेरसच्या पूजेमध्ये सामील करू शकतो आणि आपल्या पूजेचा अजून छान असा लुक बनवू शकतो. तर या कॉइन डेकोरेशनच्या आयडिया तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की सांगा आणि यंदाच्या धनतेरस आणि लक्ष्मी पूजन मध्ये तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. धन्यवाद.